रासपचे नेते महादेव जानकर आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा तुमची जाहीर करण्यात आलेली आहे, तुमची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पहिल्यांदा तुम्ही महायुतीचे आभार सुद्धा मानले, मात्र परभणीची जागा निवडताना कशा पद्धतीचे आव्हान आहेत किंवा कशा पद्धतीने सामोरं जाता? आमदार आहे तिथे राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे, भारतीय जनता पार्टीची बी ताकद चांगली आहे आणि शिवसेना शिंदे साहेबाची ताकद चांगली आहे। त्या माध्यमातून आम्ही त्यांना उत्तर देऊ। जनतेचा प्रेम आहे, जनतेचा कौल असेल तो मिळेल त्याप्रमाणे स्वीकारला पाहिजे। परभणीची निवडणुकीला या सामोरं जात असताना कुठली मुद्दे महत्त्वाचे तुमच्या समोर आहेत? परभणी जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे। जसं त्या जिल्ह्यामध्ये कुठलं विद्यापीठ नाही, म्हणजे कृषी विद्यापीठ, ॲग्रिकल्चर कॉलेज, मेडिकल कॉलेजची आता मान्यता मिळाली। रेल्वेच्या दृष्टीनं प्रश्न असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज तिथं नाही आहे, त्या दृष्टीनं शैक्षणिकदृष्ट्या काय प्रगती करता येईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न आम्ही करणार। महत्त्वाचं तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा उल्लेख केला की महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू होती, महाविकास आघाडीकडे तुम्ही 3 जागांची मागणी केलेली होती, मात्र त्यांनी तुम्हाला एकच देऊ केली। महायुतीने सुद्धा तुम्हाला एकच जागा दिलेली आहे। महायुतीला 2 मागितल्या होत्या, त्यातली 1 दिली, म्हणजे 50% हिस्सा महायुतीने दिला। पण महाविकास आघाडीची ऑफर तुम्हाला का पटली नाही, त्याची कारण काय? ते उद्धव साहेब आणि काँग्रेसवाल्यांनी आम्हाला विचारलंच नाही, पवार साहेबाशिवाय दुसरं कोणी विचारलं नाही। संजय बनसोड सुद्धा आपल्या सोबत आहेत। तुम्ही तिथले नेते आहात, पालकमंत्री आहात आणि या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रवादीची मुळात जी सीट होती ती आता रासपला देण्यात आलेली आहे। कशा पद्धतीची ही निवडणूक त्या ठिकाणी होऊ शकते? महाराष्ट्रामध्ये आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब जवळजवळ 7 ते 8 जागा त्या ठिकाणी आम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि 7 ते 8च जागा आम्ही त्या ठिकाणी मागितल्या होत्या आणि त्यापैकी 1 जागा परभणीची आमच्या हक्काची त्या ठिकाणची जागा आहे। कारण मागच्या वेळेस राजेश विटेकरजी खूप कमी फरकाने त्या ठिकाणी निवडणूक हारले होते आणि गेली 5 वर्षे त्या व्यक्तींनी त्या ठिकाणी मेहनत केली होती, पण संबंध महाराष्ट्राचा विचार पाहता सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा म्हणून जसं दादानी मंत्रिमंडळ तुम्ही बघितलं असाल, सर्व जाती धर्माच्या लोकांना, समाज घटकांना त्या मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतले। तसंच लोकसभेचे सुद्धा उमेदवार त्या ठिकाणचे असले पाहिजे। मग त्या ठिकाणी जानकर साहेब असतील किंवा तटकरे साहेब असतील किंवा भविष्यात आता भुजबळ साहेब असतील, ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे। ह्या हेतूनं राष्ट्रवादीच्या कोट्यातली 1 जागा आमच्या हक्काची ती निवडून येणारी ती आम्ही महादेव जानकर साहेबाला त्या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तिथली भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेत की कसल्याही परिस्थितीमध्ये माधव जानकर साहेब त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे। अजितदादा पवार साहेबांनी त्या आमच्या सर्व नेत्याला आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि विधानसभा मतदारसंघ वाईज त्यांनी त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि ज्या मतदारसंघात मतं कमी पडतील त्याचं भविष्य पुन्हा अध्यांतरी त्या ठिकाणी राहणार आहे। म्हणून यावेळेस माधव जानकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावरती महायुतीमध्ये चांगल्या मताने निवडून येतील असा पालकमंत्री म्हणून मला विश्वास आहे। एक महत्त्वाचा प्रश्न, जरी ही जागा रासपला दिली गेली असली तरी राष्ट्रवादीची ही मूळ जागा आहे, त्यामुळं राष्ट्रवादीची जागा तुमच्या कोट्यात ती रासपला गेलेली आहे। महायुतीचा पक्ष भाग म्हणून जरी हे खरं असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर काही निर्माण होऊ शकतो का किंवा कशा पद्धतीनं त्या ठिकाणचं वातावरण असेल? आमचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी ह्या सर्व नेते मंडळीची पुण्यामध्ये त्या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये त्यांना सविस्तर असं सांगितलेलं आहे आणि कुणाचीही नाराजी त्या ठिकाणी नाही। राजेश विटेकर साहेबाला सुद्धा भविष्यामध्ये चांगली संधी माननीय अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी देणार आहेत। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते मंत्री संजय बनसोड आणि महायुतीच्या वाटेची जी राष्ट्रवादीची जागा होती परभणीची, ती जागा महादेव जानकर यांना देण्यात आलेली आहे आणि महादेव जानकर हे प्रचंड मताने विजयी होऊन यावेत, निवडून यावेत, यासाठी आम्ही तिथे प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाय स्थानिक पातळीवरची कुठलीही नाराजी नाही आहे। तर येत्या काळामध्ये राजेश विटेकर जिथले राष्ट्रवादीचे उमेदवार होते, जे मागच्या वेळेला निवडणुकीला सामोरे गेलेले होते, त्यांचं सुद्धा पुनर्वसन हे योग्य पद्धतीने करण्यात येईल असंही बनसोड यांनी म्हटले। पुढे रोहन सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।